पूजा करताना, देवसेवा करताना अडथळे का येतात? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, हे माझं नवीन चॅनल आहे, तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांना वाटतं देवसेवा म्हणजे फक्त दिवा, अगरबत्ती, फूल, पूजा एवढंच. पण खरं सांगायचं झालं तर देवसेवा म्हणजे अंतःकरण शुद्ध ठेवणं, विचार शुद्ध ठेवणं आणि आचरण शुद्ध ठेवणं. जेव्हा हा खरा अर्थ न कळता सेवा केली जाते तेव्हाच अडचणी सुरू होतात. पूजा करताना अडथळे येण्याची खूप मुख्य कारणे आहेत. तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे श्रद्धा आणि विश्वास कमी असणे. म्हणजे सेवा करताना मनात शंका असेल, खरंच काही होईल का, तर तीच शंका अडथळा बनते. देव विश्वासावर चालतो, चाचण्यावर नाही. दोन म्हणजे अधीरपणा. म्हणजेच आज सेवा सुरू केली आणि उद्याच फळ पाहिजे ही अपेक्षा अडचण निर्माण करते. देव वेळ पाहतो आणि आपली पात्रता पाहतो. तीन म्हणजे अहंकार. मी पूजा करतो, मी मोठा भक्त आहे, हा भाव आला की सेवा थांबते. अहंकार म्हणजे देव आणि भक्त मधील भिंत. तसंच चौथा म्हणजे सातत्याचा अभाव. कधी सेवा कधी विसर, अशा अनियमित सेवेने शक्ती तयार होत नाही. पाचवा म्हणलं तर नकारात्मक ऊर्जा. भीती, राग, मत्सर, दोष हे विचारच अडचणी निर्माण करतात. सहावं म्हणजे घरातील अशुद्ध वातावरण. घरात सतत भांडण, वाईट शब्द, व्यसन असतील तर देवसेवा अडचणीत येते. सातवं म्हणजे चुकीचे मार्गदर्शन. कोणाच्याही सांगण्यावरून मंत्र, उपाय, पूजा केल्यास त्रास होऊ शकतो. गुरु विना मार्ग कठीण असतो. तर नेहमी गुरु कडूनच आपल्या सगळ्या गोष्टी कराव्या. तर आठवा संचित कर्म. काही अडचणी या जन्मातल्या नसतात, त्या मागील कर्मातून येतात. सेवा ही कर्मशुद्धीची प्रक्रिया आहे. नववा म्हणजे नियम न पाळणे. स्वच्छता, वेळ, नियम, शिस्त न पाळल्यास सेवा प्रभावी राहत नाही. आणि दहावा म्हणजे बाहेर भक्ती, आत पाप. ढोंगी भक्ती देव स्वीकारत नाही. त्यामुळे जे काय करायचं ते मनातून करावे. मित्रांनो, देवसेवेत येणाऱ्या अडचणी म्हणजे अपयश नाही, त्या कृपेची पायरी आहे. जर आपण श्रद्धा, संयम आणि सातत्य ठेवलं तर देव स्वतः मार्ग मोकळा करतो. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश अलख निरंजन.